विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. आजपासून एक नवीन सुरुवात करायची आहे. 2025 बॅच. मॅथ्सचे लेक्चर्स मी तुम्हाला प्रोव्हाईड करतोय. टॉपिकचं नाव आहे डेरिव्हेटिव्ह. सांगू का तुम्हाला हे डेरिव्हेटिव्ह, ॲप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह आणि त्याच्यापेक्षा इंटिग्रेशन फार अवघड वाटतं मुलांना. मला अवघड वाटायचं 11वीत असताना, 12वीत असताना. ओके, खूप अवघड वाटायचं. पण ॲट एनी कॉस्ट आपल्याला हे करायचंच आहे. मी तुम्हाला सांगू का? 3च थेरम आहेत या टॉपिकमध्ये. 3च. त्यातलं एक परीक्षेत येतच, तेही 4 मार्काला. टॉपिकच 8 मार्काचा आहे. त्यातलं 4 मार्काचा थेरम तर येणारच आहे. 50% अभ्यास तुमचा लगेच होणार आहे ना. पण आपण घेताना कसं करूया मग? पहिलं थेरम घेऊया आज. मग त्याच्यावर बेस न्यूमेरिकल घेऊया आपण. बरं, मग हे ठीक आहे हो, पण बोर्डचं चांगलं होईल. सीईटीला जे लेव्हलचे क्वेशन्स येतायत, ते कुठं जमणार आपल्याला? का नाही जमणार? जमणार आहेत आपल्याला. आणि गंमत सांगू का? माझ्याकडे टार्गेट पब्लिकेशनचं बुक आहे. मी पी-वाय-क्यू सगळ्या बघितलेत. दिनेश सरांचं ब्रह्मास्त्र बुक पण आहे माझ्याकडे. त्यातले पी-वाय-क्यूज मी बघितलेत लक्षात घ्या. ऑब्व्हियसली दोन्हीकडे पी-वाय-क्यू सेम असणार आहेत. पण ब्रह्मास्त्रमध्ये 100% पी-वाय-क्यू इन्क्लूड आहेत. ओके, विथ सोल्युशन हँड रिटन. मेन पॉइंट काय? की पुस्तकावरच बेस्ड क्वेश्चन आहेत. थोडंसं नवीन क्वेश्चन आहेत. ओके, म्हणून अवघड वाटतायत. लेंदी आहेत. पण आजपासून करूया की सुरुवात आपण. बघा, करायची सुरुवात आपण. मग तुम्ही काय करणार? नवीन आहेत तुम्ही चॅनलमध्ये, बरोबर आहे? सबस्क्राईब केलंय का बघा. करा. पहिला चॅनलला सबस्क्राईब करा. तुमच्या चांगल्या मित्रांबरोबर, अभ्यासू मित्रांबरोबर हा व्हिडिओ शेअर करा. ऑब्व्हियसली डेरिव्हेटिव्ह चला पार्ट 1 म्हणूया आपण आज. हां, मग असे डेरिव्हेटिव्हचे ना 100 एक व्हिडिओ तयार होऊ शकतात. चालेल. आहे ना तयारी तुमची लक्षात घ्या. करायचंय आपल्याला. करायचं आहे, माझ्यावर तुम्ही करणार आहे. अतिशय सोप्या भाषेत मी तुम्हाला एक्सप्लेन करून देणार आहे बरं का. डेरिव्हेटिव्हसाठी मला हे 3 रूल पहिला महत्वाचे आहेत. पहिल्या रूलचा काही इश्यू नाहीये. प्लस मायनस काही इश्यू नाहीये. प्रत्येकाचं सेपरेट डेरिव्हेटिव्ह काढायचं. यू ही पहिली टर्म असेल du/dx डेरिव्हेटिव्ह प्लस किंवा मायनस साइन dv/dx. पण महत्वाचे 2 रूल समोर आहेत. हा जो रूल आहे ना, तो आहे यूव्ही रूल म्हणजे प्रॉडक्ट रूल म्हणूया आपण. त्याचं कसं आहे? म्हणजे समजा मी असं लिहिलं, की y इक्वॉल्स टू ई रेज टू एक्स आणि इंटू एक्स स्क्वेअर आहेत ना 2 टर्म. प्रॉडक्ट रूल कसा वापरायचा? पहिल्यांदा लिहायचं बरं का डिफरंशिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स. मग y चं डेरिव्हेटिव्ह dy/dx. चला. हा रूल कसा वापरायचा बघा. फर्स्ट टर्म ॲज इट इज इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ द सेकंड टर्म. मग एक्स स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह 2x येणार. मग एक्स क्यूबचं किती येईल? 3x स्क्वेअर येणार. म्हणजे कसं काढतोय आपण डेरिव्हेटिव्ह? रेज टू जी टर्म आहे ती पुढे घ्या आणि त्यातनं एक कमी करा. आलं का लक्षात? लक्षात येतंय? ओके. फर्स्ट टर्म ॲज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ द सेकंड टर्म प्लस सेकंड टर्म ॲज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ द फर्स्ट टर्म. पण ई रेज टू एक्सचं डेरिव्हेटिव्ह. ई रेज टू एक्स माझे 2 फॉर्म्युले झाले. ई रेज टू एक्सचं डेरिव्हेटिव्ह, ई रेज टू एक्स असतं हे क्लिअर? म्हटल्यावर ई रेज टू एक्सचं इंटिग्रेशन पण ई रेज टू एक्स येणार. फर्स्ट टर्म ॲज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ द सेकंड टर्म, एक्स स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह 2x. ओके, मग एक्स क्यूबचं डेरिव्हेटिव्ह ते पण तुम्हाला सांगितलं. मग एक्स रेज टू 4चं डेरिव्हेटिव्ह काय रे? रेज टू जे आहे ते पुढे घ्यायचं आणि त्यातनं एक कमी करायचं. झालं डेरिव्हेटिव्ह. आलं लक्षात तुमच्या? प्रॉडक्ट रूलचं काय नाही हो. कोशंट रूल इम्पॉर्टंट आहे. यू अपॉन व्ही रूल. कुठला रूल? यू अपॉन व्ही. मी तुम्हाला सांगतो. आता कुठलं एक्झाम्पल घेत नाही. मी पण सांगतो काय ते बघा डिफरंशिएट करताना. डिफरंशिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स लिहा आणि वायचं डेरिव्हेटिव्ह काय रे? dy/dx आणि माझं ऐका डिनॉमिनेटर पासून सुरुवात करायची. व्ही आणि इंटू कोण मग? न्यूमरेटरचं डेरिव्हेटिव्ह. आता मध्ये मायनस साइन कंपल्सरी आहे. न्यूमरेटर तसाच लिहायचा. डेरिव्हेटिव्ह ऑफ द डिनॉमिनेटर आणि खाली डिनॉमिनेटरचा स्क्वेअर करायचा. कोशंट रूल क्लिअर. हे फॉर्म्युला लागणार आहेत. पण काळजी करू नका. सॉरी काळजी करू नका. न्यूमेरिकल सॉल्व्ह करताना होईलच ना. पण आता मात्र सीरियस व्हायचं आणि पहिलं थेरम घेणार आहे मी. या टाइपचे थेरम 3च आहेत. या टाइपचे म्हणजे वेगळे-वेगळे थेरम आहेत. हे पहिलं थेरम आहे. काय वाचा? y equals to f of u is a differential function of u. U equals to g of x is a differential function of x. And y is a differential function of x म्हणलंय आणि हे प्रूव्ह करायचं आहे. ओके. आता मी तुम्हाला दाखवतो पहिल्यांदा लक्ष द्या. पुस्तकात थेरम आहे आपल्याकडं. कसं माहितीये का मी जेव्हा होतो ना 11वी 12वीत पहिली गोष्ट म्हणजे मला माहितीच नव्हतं की थेरम परीक्षेत येतात म्हणून. कोण सांगायलाच नव्हतं. मी आहे ना तुमच्यासाठी. गेल्या वर्षीच्या मुलांना विचारा, की मी एक्झामच्या अगोदर आय-एम-पी क्वेशन्स देत होतो. ऑब्व्हियसली मी एनालिसिस करून आय-एम-पी क्वेशन द्यायचो. तेच क्वेशन्स येणार आहेत. जसं मी तुम्हाला बोललो ना, की हे थेरम ह्यातलं येणारच आहे. ऐका. हे असं डिटेल दिलेलं असतं ना, एवढं लिहायची काहीही गरज नाही. काहीही गरज नाहीये. थोडक्यात हे जे प्रूफ आहे ना, हे मी तुम्हाला थोडक्यात दाखवतो आता. ओके. लक्ष द्या.
सुरुवात करूया आपण. y इक्वल्स टू एफ ऑफ यू इज अ डिफरन्शियल फंक्शन ऑफ यू. ठीक आहे. यू इज अ डिफरन्शियल फंक्शन ऑफ ए. सगळ्यात अगोदर मी असं लिहितो, लेट पहिल्यांदा डेल्टा यू अँड डेल्टा वाय बी. बघा डेल्टा लिहिलंय मी, बी स्मॉल इन्क्रिमेंट्स. हळू आणि व्यवस्थित घेऊया बरं का आपण. स्मॉल इन चेंज म्हणूया आपण. स्मॉल इन्क्रिमेंट इन यू अँड वाय रिस्पेक्टिव्हली. म्हणजे डेल्टा यू ही यू मधली इन्क्रिमेंट आहे, डेल्टा वाय ही वाय मधली इन्क्रिमेंट आहे. हे लक्षात ठेवूया आपण. ओके. करस्पॉन्डिंग करस्पॉन्डिंग टू इन्क्रिमेंट. बघा माझं अक्षर जरा समजून घ्या. इन्क्रिमेंट डेल्टा एक्स इन एक्स. म्हणजे जर डेल्टा एक्स ही एक्स मध्ये इन्क्रिमेंट होत असेल तर या इन्क्रिमेंट होणार आहे. मग जर मी असं लिहितो, मग देअरफॉर ऍज जर डेल्टा एक्स टेन्स टू झिरो असेल तर देन डेल्टा यू टेन्स टू झिरो आणि डेल्टा वाय सुद्धा टेन्स टू झिरो येणार. हे लक्षात घ्या. ओके. तर हे प्रत्येक थेरम मध्ये लिहायचंय. प्रत्येक थेरम मध्ये हे तुम्हाला लिहायचंच आहे. लक्षात घ्या. ओके. आता महत्वाचं, y इज डिफरन्शियल फंक्शन ऑफ u. ते वाक्य लिहूया आपण. y इज माझ्या बरोबर तुम्ही पण लिहा वाटल्यास, डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ यू. मग याचा अर्थ dy बाय du पॉसिबल आहे. बट दॅट इक्वल्स टू असणार आहे लिमिट डेल्टा यू टेन्स टू झिरो डेल्टा वाय अपॉन डेल्टा. तुम्ही बघितलं का हे डेल्टा लिहिताना गडबड होते बरं का. लक्षात घ्या. तुम्ही काळजी घ्या. ह्याला इक्वेशन 1 म्हणूया आपण. y इज अ डिफरन्शियल फंक्शन ऑफ u आणि u इज अ डिफरन्शियल फंक्शन ऑफ x. ते पण लिहूया आपण. u इज डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ x. याचा अर्थ काय की du बाय dx पॉसिबल आहे कधी, जर लिमिट घेतलं तर डेल्टा x टेन्स टू झिरो डेल्टा यू अपॉन डेल्टा एक्स. चला ठीक आहे. ह्याला इक्वेशन 2 म्हणूया आपण. आता हे असं तुम्हाला प्रत्येक थेरम मध्ये लिहावं लागेल. पण तुम्हाला सांगतो, एक पॅरामेट्रिक इक्वेशनचा थेरम आहे. त्यात dy बाय dt dx बाय dt असतं. त्यात डेल्टा टी येणार. इथं बघायचं. यू आहे ना, डेल्टा यू येणार. वाय आहे ना, डेल्टा वाय येणार. ओके. इथपर्यंत तुम्हाला लक्षात आलं. हे एवढं लिहावं लागतं प्रत्येक थेरम मध्ये. काय करायचं, जे तुम्हाला प्रूव्ह करायला सांगितलं ना तेच लिहा. पण मी लिहितो कसं का, जे प्रूव्ह करायला सांगितलं तेच. डेल्टा वाय अपॉन डेल्टा एक्स इक्वल्स टू डेल्टा वाय अपॉन डेल्टा यू इंटू डेल्टा यू अपॉन डेल्टा एक्स. म्हणजे हे प्रूव्ह करायचं होतं. हे dy बाय dx आहे. लिहिताना मात्र डेल्टा लिहायचं. नंतर लिहायचं दोन्ही बाजूचं लिमिट घ्या. टेकिंग लिमिट टेकिंग लिमिट ऑन बोथ साइड्स. दोन्ही बाजूचं लिमिट घेऊया. मग इकडचं लिमिट घेताना तुम्ही जर डेल्टा एक्स टेन्स टू झिरो लिहिलं, डेल्टा वाय अपॉन डेल्टा एक्स, तर तिकडं पण लिहिलं पाहिजे. तिकडं लिहिताना तुम्ही डेल्टा एक्सच लिहिणार टेन्स टू झिरो डेल्टा वाय अपॉन डेल्टा यू. लिमिट डेल्टा एक्स टेन्स टू झिरो डेल्टा यू अपॉन डेल्टा एक्स. ठीक आहे. इथं डेल्टा एक्स आहे, इथं डेल्टा एक्स. ठीक आहे. पण इथं डेल्टा यू असताना इथं डेल्टा एक्स नाही. मला ते डेल्टा यू पाहिजे. पण आपण मगाशी लिहिलं की जर डेल्टा एक्स टेन्स टू झिरो असेल तर डेल्टा यू पण टेन्स टू झिरो असतं. ठीक आहे. मग लगेच लिहूया. मग देअरफॉर लिमिट एक्सच्या ऐवजी आता यू लिहूया. ओके. डेल्टा वाय अपॉन डेल्टा यू. लिमिट डेल्टा एक्स टेन्स टू झिरो डेल्टा यू अपॉन डेल्टा एक्स. मग दॅट इक्वल्स टू इथं येणार आहे dy बाय du. इथं येणार आहे du बाय dx. कशावरून? फ्रॉम 1 अँड 2. 1 व 2 वरून. ठीक आहे. आपण 1 2 मध्ये लिहिलं नाही का आपण, dy बाय du म्हणजे हे. ओके. तेच आपण इथं यूज केलं आता. याचा अर्थ ही RHS चं लिमिट एक्झिस्ट होत आहे. एक वाक्य लिहायचं, ऍज लिमिट ऑफ RHS exist, then लिमिट ऑफ LHS also exist. म्हणजे थेरम फिनिश. म्हणजे LHS कोण आहे? हे आहे. मग ते पण एक्झिस्ट होणार आहे. याचा अर्थ त्याची व्हॅल्यू येणार आहे dy बाय dx. मग दॅट इक्वल्स टू dy बाय du इंटू du बाय dx. संपलं. 3 मार्काला एवढंच लिहायचंय. पण इतक्या लगेच होणार आहे का? प्रॅक्टिस करावं लागेल. व्हिडिओ पॉज करा तुम्ही आणि प्रॅक्टिसला सुरुवात करा या थेरमचं. पण याचं ऍप्लिकेशन कसं आहे मी तुम्हाला आज सांगतो. बघा, y इक्वल्स टू साइन ई रेस टू एक्स दिले. म्हणजे बघा,
वाय इक्वल्स टू एफ ऑफ यू म्हणलं आणि यू पुन्हा फंक्शन ऑफ एक्स आहे लक्षात घ्या. म्हणजे तुमच्या लक्षात का साइन हे यू आहे आणि यू म्हणजे ई टू एक्स आहे. म्हणजे मला डेरिव्हेटिव्ह काढताना काय करावं लागेल माहिती आहे का, की याचं डेरिव्हेटिव्ह पहिला काढावं लागेल साइनचं हे. पण त्याला याच्या डेरिव्हेटिव्हनं मल्टिप्लाय करावं लागेल. म्हणजे चेन रूल मध्ये साइन एक्स दिलंय ना विषय संपला. पण एक्स सोडून दुसरं काही देऊ दे, त्याच्या डेरिव्हेटिव्हनं पुढे मल्टिप्लाय करायचं. ओके. आता तुम्ही व्हिडिओ पॉज केला असेल असं इमॅजिन करतो. मला तर लगेच न्यूमेरिकल्स घ्यायचे आहेत. आता हे तुमच्या पुस्तकात हे फॉर्म्युले दिलेत. गंमत बघा ना. रूटचं डेरिव्हेटिव्ह असतं 1/2 रूट. आहे का बघा बघू? 1/2 रूट आहे की नाही? मग हे एफ डॅश एक्स काय? यू आहे तो. म्हणजे रूटच्या आत एक्स सोडून दुसरं काही असेल, तर त्याच्या डेरिव्हेटिव्हनं मल्टिप्लाय करायचं आहे. म्हणून तर वर आहे ना. हे बघा साइन एफ ऑफ एक्स. इथं लॉग असेल, ई रेस टू असेल, टॅन असेल, त्याच्या डेरिव्हेटिव्हनं मल्टिप्लाय केलंय की नाही? म्हणजे चेन रूलमध्ये मल्टिप्लाय करत जायचं आहे. तोंडी कोणाला समजतंय? न्यूमेरिकल्स घेतले पाहिजेत. किती न्यूमेरिकल्स आहेत? जवळ-जवळ 6 न्यूमेरिकल्स मी तुमच्यासाठी सोडवून देणार आहे. एक, एक, एक. बघा पहिलं न्यूमेरिकल y इक्वल्स टू रूट मध्ये एक्स स्क्वेअर प्लस 5. व्हिडिओ सुरू होऊन 11 मिनिटं झालेली आहेत. मी तुम्हाला पहिल्यांदा धन्यवाद म्हणणार आहे. इथपर्यंत तुम्ही व्हिडिओ बघता याचा अर्थ तुम्हाला इंटरेस्ट आहे. इथून पुढे तो इंटरेस्ट आणखीन वाढणार आहे. तुमच्या मित्रांना पण सांगा, वाटल्यास त्यांना हा टाइम स्टॅम्प द्या लक्षात, की 10व्या मिनिटापासून सरांनी लेक्चर्स न्यूमेरिकल्स घेतलेत म्हणून. कारण काय माहितीये का? इथे खरी गंमत आहे. आता नीट बघा. रूटच्या आत एक्स आहे का एक्स सोडून अजून दुसऱ्या टर्म आहेत? एक्स सोडून दुसऱ्या टर्म आहेत. म्हणजे कुठला रूल वापरावा लागेल? चेन रूल. म्हणजे काय करायचंय? मल्टिप्लाय करायचंय. म्हणजे बघा, इथं लिहिणार मी डिफरंशिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स. सांगा वायचं डेरिव्हेटिव्ह कोण? dy बाय dx. वायचं डेरिव्हेटिव्ह dy बाय dx. ओके. सांगा रूटचं डेरिव्हेटिव्ह काय असतं? 1/2 रूट. ओके. रूटच्या आतली टर्म आहे तशी लिहायची, पण हा चेन रूल नुसार त्याच्या डेरिव्हेटिव्हनं मल्टिप्लाय करायचं. कुणाचं डेरिव्हेटिव्ह? एक्स स्क्वेअर प्लस 5चं. ओके. चला. आता 1/2 रूट आहे तसं राहणार आणि बघा फॉर्म्युले तयार होतात आपले. ई रेस टू एक्सचं डेरिव्हेटिव्ह, ई रेस टू एक्स. लॉग एक्सचं डेरिव्हेटिव्ह समजा 1/x. रूटचं डेरिव्हेटिव्ह 1/2 रूट. वेगळी टर्म असेल तर चेन नुसार मल्टिप्लाय करायचं डेरिव्हेटिव्हनं. 5 ही कॉन्स्टंट टर्म आहे. डेरिव्हेटिव्ह 0 पण एक्स स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह 2x होणार. आता काय होणार या 2 ला हे 2 कॅन्सल होणार आणि फायनली मला आन्सर मिळणार आहे x अपॉन रूट स्क्वेअर प्लस 5. बरं हे प्रॉब्लेम एक्झाम मध्ये येतील का? नाही येणार. पण न्यूमेरिकल मध्ये चेन रूल वापरावा लागतोय ना. लास्ट स्टेपमध्ये हेच फॉर्म्युला असं डेरिव्हेटिव्ह काढावं लागतंय. चेन रूल नुसार मल्टिप्लाय करावं लागतंय. आता दुसरं बघा y इक्वल्स टू साइन च्या पुढं दिलंय लॉग एक्स. लॉग एक्स हा तुमचा यू आहे. त्याच्या डेरिव्हेटिव्ह मल्टिप्लाय करावं लागेल. आठवणीनं काय लिहायचं? डिफरंशिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स. मग वायचं डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे? dy बाय dx. साइनचं डेरिव्हेटिव्ह कॉस हे लॉग एक्स तसंच लिहावं लागेल. पण चेन रूल नुसार लॉग एक्सच्या डेरिव्हेटिव्हनं मल्टिप्लाय करावं लागेल. आणि लॉग एक्सचं डेरिव्हेटिव्ह काय? 1/x. फॉर्म्युला वाढत चाललेत. साइन एक्सचं डेरिव्हेटिव्ह काय? कॉस एक्स. लॉग एक्सचं डेरिव्हेटिव्ह काय? 1/x. एक्स स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह काय? 2x. रूटचं डेरिव्हेटिव्ह काय? 1/2 रूट. फॉर्म्युले असेच लक्षात ठेवायचे, ते डोक्यात ठेवा तुम्ही. झालं मग मला आन्सर मिळालं कॉस इंटू लॉग एक्स आणि अपॉन एक्स. अपॉन एक्स कुठला आलं? याचं डेरिव्हेटिव्ह. सोडवलंय तुम्ही हे न्यूमेरिकल? पुस्तकातले सॉल्व्ड प्रॉब्लेम आहेत. सोडणारच नाही कुठला प्रॉब्लेम. सॉल्व्ह पण करून दाखवणार आणि एक्सरसाइज पण घेणार तुमची हे लक्षात घ्या. ओके. बरं मी आता हे पुसून टाकतोय आणि तिसऱ्या प्रॉब्लेम कडे जाऊया. काय दिलंय सांगा बघू. लॉग दिसतोय तुम्हाला? ठीक आहे. बघा y इक्वल्स टू लॉग. लॉग एक्सचं डेरिव्हेटिव्ह काय? 1/x. पण x सोडून तिथं काय दिलंय? एक्स रेस टू 5 प्लस 4 दिलंय. याचा अर्थ काय केला पाहिजे? चेन रूल. आलं का ध्यानात तुमच्या? म्हणजे मला इथं डिफरंशिएट केल्यानंतर मी लिहिणार काय? dy बाय dx. सांगा लॉगचं डेरिव्हेटिव्ह काय असतं? 1 अपॉन जे काय आहे ते. काही देऊ देत. रूट देऊ दे, काय देऊ देत. 1 अपॉन घेऊन टाकायचं. सॉरी. एक्स रेस टू किती पाहिजे मला तिथं? 5 पाहिजे. प्लस 4. पण इंटू चेन रूल डेरिव्हेटिव्ह काढायचं आहे. कुणाचं डेरिव्हेटिव्ह काढायचं आहे? एक्स रेस टू 5 प्लस 4. तुम्ही असं लिहायचं का? नाही पहिलं लेक्चर आहे रे, जरा हळू घेतोय मी. समजून घ्या. डायरेक्टली डेरिव्हेटिव्ह मल्टिप्लाय केलं तरी चाललं असतं.
4 ही कॉन्स्टंट टर्म आहे. डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे? 0. पण x रेज टू 5. एक्स स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह 2x. एक्स क्यूबचं डेरिव्हेटिव्ह 3x स्क्वेअर. एक्स रेज टू 4चं डेरिव्हेटिव्ह 4x क्यूब. मग x रेज टू 5चं काय येईल? काय करतोय आपण? रेज टू टर्म पुढे घेतोय, त्यातनं एक कमी करतोय. मग 5 रेज टू 5 आहे ना, 5 पुढे घ्या, त्यातनं एक कमी करा, 4 येईल. मग याचं डेरिव्हेटिव्ह म्हणजे 1/x रेज टू 5 प्लस 4 आणि इंटू 5x4 झालं. मग आता बाळांनो, ऍक्च्युअली मी डायरेक्ट चौथं गणित घेतलं, तिसरं राहिलं. काय अवघड नाहीये बाळांनो, ई रेज टू एक्स पाहिजे होतं, पण दिलंय tan x, काही प्रॉब्लेम नाही. tan x चे डेरिव्हेटिव्ह मल्टिप्लाय करायचंय. ह्याचं तोंडी सांगूया. ई रेज टू tan x इंटू 6 स्क्वेअर x. tan x चे डेरिव्हेटिव्ह मल्टिप्लाय करायचंय. हे पण तसंच आहे आणि हे पण तसंच आहे. आता महत्वाचा मुद्दा काय आहे बघा, लक्षात घ्या, की मी तुम्हाला सांगतोय, की हे अतिशय सोपं वाटतंय तुम्हाला. मान्य आहे मला, हे अतिशय सोपं आहे. आहे. पण तुम्हाला इथं चेन रूल कळाला का? एक्स सोडून दुसरी कुठलीही टर्म असेल, ज्याला आपण यू म्हणूया आपण, तर त्याच्या डेरिव्हेटिव्हनं तुम्हाला मल्टिप्लाय करायचं आहे, हे लक्षात घ्या. म्हणजे y इक्वल्स टू काय जे दिलंय त्याचं डेरिव्हेटिव्ह फॉर्म्युलानुसार काढायचं. ओके. आणि त्याच्या आत एक्स सोडून ज्या काही टर्म असतील त्याच्या डेरिव्हेटिव्हनं मल्टिप्लाय करायचंय. आता तुम्हाला सांगतो, हे पण प्रॉब्लेम आहेत, हे पण प्रॉब्लेम आहेत क्लिअरली, पण तुम्हाला मला दाखवायचंय फक्त काय बघा. म्हणजे आपल्याला ना हे लेक्चर जास्त मोठं घ्यायचं नाहीये. जास्तीत जास्त मुलांना कनेक्ट करायचं मला अगोदर लक्षात घ्या. तुम्ही तुमच्या मित्रांबरोबर हा व्हिडिओ शेअर केलाच पाहिजे. एक नवीन सुरुवात आहे. मी तुमच्याबरोबर असणारे डेरिव्हेटिव्ह पूर्ण तुम्हाला फिनिश करून देणार आहे मी. मला दाखवायचं आहे काय बघा, की इथे एक सॉल्व्हड प्रॉब्लेम आहे पुस्तकात. ओके. आणि तसाच प्रॉब्लेम सीईटी 2021 ला पण आलाय. म्हणजे जर मी ह्यातल्या प्रॉपर्टीज व्यवस्थित केल्या, तर सीईटीतलं जमणार आहे बाळांनो. जेईई लेव्हलचे क्वेश्चन्स येऊ देत. कन्सेप्ट तर याच असणार आहेत ना. वेगळं काय येणार आहे लक्षात घ्या. वेगळं काही येऊच शकत नाही लक्षात घ्या. महत्वाचा मुद्दा काय, की आपण की नाही पहिल्यांदा पुस्तकातला प्रॉब्लेम सॉल्व्ह करूया आपण. ओके. म्हणजे बघा काय दिलंय त्यांनी y इक्वल्स टू log टू द बेस 3. बघा मी काय म्हणतोय ते लक्ष द्या व्यवस्थित. ते जरा मी छोटं करतोय. बघा y इक्वल्स टू log टू द बेस 3 दिलंय. आणि log 5 आणि x. ठीक आहे. ओके. बघा, सोडूया आपण. आता सगळ्यात महत्वाचं मी काय करतोय बघा, प्रत्येक स्टेप समजून घ्या. सिम्प्लिफिकेशन करणार आहे मी. इथं मी लिहितोय चेंज ऑफ बेस प्रॉपर्टी वापरून दोघांना मी सेपरेट केलं. चला log x अपॉन log 5. ओके. इथं पण मला करावंच लागणार आहे. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे मी आता ह्याला सेपरेट करतो. log टू द बेस 3 आणि ब्रॅकेटमध्ये log x मायनस हे कुठनं आलं? लॉग मध्ये डिव्हाइड म्हटलं की मायनस असतं. log टू द बेस 3 आणि log 5. आता बघा ही कॉन्स्टंट आहे. यात कुठं एक्स दिसतोय का तुम्हाला? नाही. त्यामुळे ह्याचं डेरिव्हेटिव्ह 0 येणार आहे. सिंपल झालं. आता इथं परत चेंज ऑफ बेस प्रॉपर्टी वापरूया. मग वरती log x राहणार आहे. खाली log 3 येणार आहे. log x थांबा मी सांगतो लक्षात घ्या. ओके. इथे जरा थोडंसं मला गडबड वाटते बरं का लक्षात घ्या. log इंटू log x पाहिजे. हां. log इंटू log x आणि अपॉन log 3 हे बाकीचं आहे तसंच लिहा. log 3 log 5. कॉन्स्टंट टर्म 0 येणार मला माहिती आहे. आता डेरिव्हेटिव्ह काढूया. y चं डेरिव्हेटिव्ह dy बाय dx 1 अपॉन log 3 तसंच राहणार. ओके. आणि हे या लॉगचं डेरिव्हेटिव्ह पहिला काढायचं. या लॉगचं ते असतं 1 अपॉन जे काय आहे ते log x येणार. इंटू u चं डेरिव्हेटिव्ह मल्टिप्लाय करा. log x चं डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन x. काळजी करू नका. प्रॅक्टिसने हे पण क्लिअर होणार आहे तुमचं. ओके. चला ॲन्सर संपलंय आपलं. ही कॉन्स्टंट टर्म आहे डेरिव्हेटिव्ह 0 लिहायची गरज नाहीये. बरं एवढ्यावर आपण आता सीईटीचं जेईई लेव्हलचा क्वेश्चन सॉल्व्ह करू शकतोय का? बघूया आपण. मी प्रॉब्लेम आहे तसा लिहून घेतोय बघा लक्ष द्या. y इक्वल्स टू log x अपॉन log 10 चेंज ऑफ बेस जे आपण बघितलंय ते. दॅट इक्वल्स टू नाही प्लस 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 तिथं पण चेंज ऑफ बेस वापरूया. log 10 अपॉन log x. ओके. +1 हे 1 कसं आलं? बघा ना, इथं पण x आहे, इथं पण x आहे, इथं पण 10 आहे, इथं पण 10 आहे. ती पण लॉगची प्रॉपर्टी आहे. पण 1 + 1 काय? 2. 2 कोण आहे? कॉन्स्टंट टर्म आहे. मग कॉन्स्टंट टर्मचं डेरिव्हेटिव्ह ह्याचं 0च येणार आहे. तर ह्याचं डेरिव्हेटिव्ह काढूया. लगेच काढूया, डिफरंशिएट करूया. dy बाय dx दॅट इक्वल्स टू 1 अपॉन x log 10. हे कसं काय आलं?
लॉग 10 तसंच ठेवा. लॉग एक्सचं डेरिव्हेटिव्ह 1/x. मग मला हे कुठं मिळतंय का बघा. अरे सगळ्याच ठिकाणी आहे. इथं पण आहे, इथं पण आहे, इथं पण आहे आणि इथं पण आहे. चला ठीक आहे, ओके. पण आता ह्याचं डेरिव्हेटिव्ह कसं काढणार? मला वरती लॉग 10 पाहिजे. ओके. इथं तर लॉग 10 दिलंच नाहीये. मग कॅन्सल करू का त्याला? घाई नाही करायची. आता ऐका माझं. 1/xचं डेरिव्हेटिव्ह असतं -1/x². -1/x². तसं या log xचं डेरिव्हेटिव्ह असणार आहे -1/log xचा स्क्वेअर येणार आणि इंटू log xच्या डेरिव्हेटिव्हनं मल्टिप्लाय करायचं. ते येणार आहे 1/x. म्हणजे मला इथं ऑप्शन डी करेक्ट वाटतोय. नाही समजलं? सांगतो. लक्ष द्या. चला हे log 10 पहिल्यांदा आहे तसं लिहूया. जे इथं पण आहे, इथं पण आहे. हे 2 ऑप्शनमध्ये नव्हतं. ए आणि सी मध्ये. आता याचं डेरिव्हेटिव्ह 1/x असतं तसं मला इथं काढायला लागणार आहे डेरिव्हेटिव्ह. ते येणार आहे -1/log x ब्रॅकेट स्क्वेअर आणि चेन रूल नुसार log xचं डेरिव्हेटिव्हनं मल्टिप्लाय केलं पाहिजे. ते आहे 1/x. ओके. हे बघा. हे मायनसमुळं प्लसचं मायनस होणार. जे इथं आहे ऑब्व्हियसली वर तर प्लस आहे. मला इथं प्लस आहे, तर ऑप्शन डी करेक्ट आहे. मी तुम्हाला एम-सी-क्यू साठी सेपरेट लेक्चर घेणार लक्षात घ्या. ओके. ते आपल्या क्रॅश कोर्समध्ये पण आपण डिटेल घेतोय. पण मेन पॉइंट काय इथं, की आपल्याला आज चेन रूल सुरुवात केली आहे आपण. डेरिव्हेटिव्हला सुरुवात केलेली आहे. चेन रूलनुसार आपण यूच्या डेरिव्हेटिव्हनं मल्टिप्लाय करतोय. हे डोक्यात ठेवा. काय करतोय आपण? मल्टिप्लाय. सीईटीतले प्रॉब्लेम पण फार अवघड आहेत का? नाही आहेत, हे लक्षात घ्या. बरं, मग आता मी व्हिडिओ थांबवणार आहे, पण मला म्हणायचं आहे काय बघा. काही फॉर्म्युल्याला सुरुवात झाली आपली. लॉग एक्सचं डेरिव्हेटिव्ह सांगा 1/x. रूटचं डेरिव्हेटिव्ह 1/2 रूट एक्स. ई रेज टू एक्सचं डेरिव्हेटिव्ह ई रेज टू एक्स. साइन एक्सचं डेरिव्हेटिव्ह कॉस एक्स. लॉगच्या प्रॉपर्टीज काय? हे दोघं सेम असतील बेस आणि इथली टर्म. त्याचे आन्सर काय येणार आहे 1. आलं का ध्यानात? आलंय का लक्षात तुमच्या? म्हणजे सुरुवात तर झालेली आहे. तुमच्यापेक्षा मीच नर्व्हस आहे. मला पण वाटतं समजेल का तुम्हाला? हे अवघड आहे. माझ्याकडून फास्ट झालं का? ऑब्व्हियसली इम्प्रुव्हमेंट होणारच आहे ना. रोज लेक्चर्स तुम्हाला प्रोव्हाईड करायचे आहेत डेली. मग मला तुमच्यासारखी मुलं जॉइन पाहिजेतच. कनेक्ट हवाय तुम्ही लक्षात घ्या. रोज संध्याकाळी तुम्हाला लेक्चर मिळणार आहे. आणि मला एक सांगायचं आहे महत्वाचं, अतिशय महत्वाचं. काय? की मॅथ्सवर खूप स्कोर डिपेंड आहे. बघा तुमच्या सीनियर्सना विचारा 50च्याच लेव्हलमध्ये मॅक्सिमम 50-60च्या लेव्हलमध्ये चांगली मुलं आहेत. एक्स्ट्राऑर्डिनरी मुलं. बाकीचे तर 20-30 मध्ये स्कोर आहे. ओके. माझ्या क्लासमधल्या 2 मुलांचा स्कोर मी तुमच्या समोर ठेवतोय. बघा लक्ष द्या नीट फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथ्स. बघा नीट लक्ष द्या. फिजिक्स, केमिस्ट्री म्हणूया आणि मॅथ्स. ठीक आहे. स्टुडंट 1 आणि स्टुडंट 2. बघा मी काय सांगतोय ते लक्षात घ्या. तर या स्टुडंटला इथं 34 मार्क आहेत. ओके. हे जाऊ दे जरा टीसी जरा बाजूला ठेवूया. पहिल्या स्टुडंटला आणि त्याचा स्कोर आहे 94. ओके. म्हणजे इकडे 60 आहेत समजा. हं. तर या मुलाला इकडे पण 60च आहेत. पण इकडं पडलेत 54, 114. 20 मार्काचा तर फरक आहे ना. कुठे एवढा जास्त आहे ना? तर तुम्हाला माहिती आहे, माझ्यापेक्षा जास्त तुम्हाला माहिती आहे, 20 मार्क म्हणजे हजारो मुलं त्या पुढे जाणार आहेत. ह्याच्यापेक्षा तो हजारो मुलं त्याचे म्हणजे रँक त्याची वर येणार आहे. चांगली रँक येणार आहे. कशामुळे पॉसिबल झालं? मॅथ्समुळं. दोघंही एकत्र अभ्यास केलाय, पण हिनं मॅथ्सकडे थोडंसं दुर्लक्ष केलं किंवा पेपर बघून पॅनिक झालं. मी असताना काहीच मला प्रॉब्लेम येणार नाहीये, पण फॉलो केलं पाहिजे लेक्चर्स हे लक्षात ठेवा. ठीक आहे, थांबूया लेक्चर मग. ऑल द बेस्ट. धन्यवाद.